राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी फेब्रुवारीमध्ये सरकार स्थापनेनंतर आपल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेमध्ये आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठी दिल्ली सरकारचा 1 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, जो मागील आर्थिक वर्षाच्या बजेटपेक्षा 31.5% जास्त आहे। अर्थसंकल्पात यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी 500 कोटींचे 40 केंद्रीकृत सांडपाणी प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली। यंदाच्या अर्थसंकल्पात भाजप सरकारने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिलेला आहे आणि आणखी काही महत्त्वाच्या या ठिकाणी घोषणा केलेल्या आहेत, त्या आपण सुरुवातीला पाहूयात। तर एकंदरीतच या घोषणा कुठल्या आहेत त्यावरती एक नजर। महिला समृद्धी योजनेसाठी 5100 कोटींची तरतूद। मग महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचं आश्वासन। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरती जोर। महिलांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे। दिल्लीमध्ये 100 ठिकाणी अटल कॅन्टीनची निर्मिती। एकंदरीत भाजपचा दिल्लीतही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दिलासा मिळाल्याचं पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरमधील फुटीरता वादासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। काश्मीरमधील फुटीरता वाद हा इतिहास जमा झालेला आहे, अशी पोस्ट शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केली आहे। फुटीरतावाद्यांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जम्मू काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करणं होतं। मात्र आता हुर्रियतशी संबंधित 2 संघटनांनी फुटीरतावादाशी असलेले सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली असल्याची घोषणाच अमित शहांनी केलेली आहे। जम्मू काश्मीरमधील फुटीरतावाद संपत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकसित, शांत आणि एकात्म भारत निर्माण करण्याचं एक मोठे यश असून हा मोदींचा मोठा विजय आहे, असं शाह म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।